राम राम मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हाला थंबनेलवरनं तर कळलंच असेल की आज आपण कुठे निघालो आहोत. दरवर्षी बेल्जियममधल्या इस्कॉन टेम्पलमध्ये सुद्धा खूप जोशात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि त्याच निमित्ताने आज आम्ही बेल्जियममधल्या इस्कॉन टेम्पलला निघालो आहोत. जवळपास 1 तासाच्या ड्राईव्हनंतर आम्ही पोचलो राधा देशला. हो, या मंदिराचं हे खूप सुंदर असं नाव आहे. मंदिराच्या मुख्य एंट्रन्सवरतीच तुम्हाला मंदिराचा मॅप दिसतो. हे मंदिर सुमारे 100 एकर जमिनीवर पसरले आहे. आम्ही आतमध्ये आलो आणि पाहतो तर काय, भाविकांची खूपच गर्दी होती. आम्ही एवढी गर्दी एक्सपेक्ट नव्हती केली. हे आमच्यासाठी खूप अनएक्सपेक्टेडच होतं. पण मग नंतर आम्हाला कळाले की दरवर्षी हजारोच्या संख्येने इथे भाविक जन्माष्टमी साजरी करायला येतात. मग काय, आम्ही पण लागलो रांगेत. हो, तुम्ही बरोबर विचार करताय. हे मंदिर एक टिपिकल मंदिर नसून ॲक्च्युअलमध्ये एक कॅसल आहे, जे बेल्जियमच्या डुर्बे नावाच्या सर्वात छोट्या शहरामध्ये स्थायिक आहे. या चिंटीमुळे भल्या मोठ्या रांगेतही आमचा वेळ खूप छानपणे निघत होता. तिच्यासोबत खेळत मस्ती करत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. आणि बघता बघताच आम्ही अगदी कॅसलच्या जवळ आलो होतो. कॅसलच्या अगदी समोरच एका टेंटमध्ये त्यांनी पाळणा लावला होता आणि प्रत्येक भाविक मंदिरातून बाहेर येऊन पाळण्यामधल्या श्रीकृष्ण आणि राधा माईला छान झोका देत होते. त्याच परिसरात काही सेवेकरी छान कीर्तन करत होते, तर काही सेवेकरी मृदुंग आणि तालाच्या तालावर कृष्ण भजनात मग्न होऊन छान नाचत होते. त्यांना पाहून आमचेही पाय थिरकत होते. तो काही एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्या संपूर्ण परिसरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी होती. ते सगळे एन्जॉय करता करता आम्ही कधी कॅसलच्या दरवाजापाशी आलो आम्हाला कळलंच नाही. आणि प्रत्येकजण तिथे आपल्या फॅमिलीसोबत एंट्रन्सला एक फोटो क्लिक करूनच आतमध्ये जात होते. मग काय, आम्ही पण एक फोटो क्लिक केला. कॅसलमध्ये एंट्री घेताच चप्पल स्टँड होते, जिथे तुम्ही आपले चप्पल शूज काढून मंदिराच्या मेन एंट्रन्सपाशी जाऊ शकता. मेन एंट्रन्सच्या बाहेर त्यांनी प्रसादाचे स्टॉल लावले होते. आम्ही पण प्रसादाचा एक पॅक घेऊन मेन एंट्रन्सपाशी वळलो. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी तुम्हाला एक हॉल लागतो, जिथे त्यांनी छान कृष्ण भगवानच्या बाल लीलाच्या पेंटिंग्स लावल्या आहेत आणि कृष्ण भगवानची मूर्ती देखील आहे. त्या हॉलमध्ये येताच एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच ॲम्बियन्स जाणवतो. फायनली आम्ही मेन गाभाऱ्यात आलो आणि राधा कृष्णाचे ते सुंदर दर्शन घडले. मंदिराच्या गाभाऱ्यात देखील भजन चालू होते. त्या गाभाऱ्यातून पायच निघत नव्हता. पण परत एकदा डोळे भरून भगवानाचे दर्शन घेतले आणि बाजूच्या हॉलमध्ये गेलो.
आम्ही तो हॉल क्रॉस करून परत मेन एंट्रन्सपाशीच निघालो आणि तिथे आम्ही पाहिली डिजिटल दानपेटी, जिथे तुम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट तुमचं कार्ड स्कॅन करून डोनेट करू शकता. आम्ही बाहेर पडतानाच एक ग्रुप मस्त छान राधाकृष्णाचे भजन करत आतमध्ये येत होता. कॅसलमधून बाहेर पडताना आम्हाला एक रूम दिसली आणि त्या रूममध्ये टी व्हीवरती बालकृष्णाचे कार्टून प्ले होत होते. त्या टी व्हीसमोर त्यांनी बसायला देखील जागा बनवली होती आणि ते कार्टून फक्त इंडियनच नाही तर 2 युरोपियन लेडीज पण खूप लक्षपूर्वक पाहत होत्या. नॉन इंडियन्सला आपल्या कृष्ण भगवानची स्टोरी सांगण्याची ही पद्धत मला फार आवडली. कॅसलमधून आम्ही बाहेर निघालो आणि गेलो महाप्रसादाच्या दिशेने. पाहतोय तर काय, तिथे पण भली मोठी रांग होती. पण ह्यांनी गोष्टी एवढ्या वेल ऑर्गनाईज केल्या होत्या की कशाचाच त्रास नव्हता होत. एक काका काकू तिथेच बाजूला लोकांचा फक्त 5 युरोमध्ये मसाज करून देत होते. आम्ही जिथे रांगेत उभं होतो तिथंच थोड्या खालच्या साईडला मला काही चरताना दिसल्या आणि मला काही आवडलं नाही आणि मी गेलो त्यांना शूट करायला. ॲक्च्युली राधा देशमध्ये एक गोशाला देखील आहे. आम्हाला तर त्या दिवशी जायला टाईम नाही भेटला, पण तुम्ही कधी गेला तर नक्की गोशालाला भेट द्या. पंधरा ते 20 मिनिटातच आमचा नंबर आला. या सेवेकरांनी जेवणाचीच नाही तर लोकांसाठी बसायची सुद्धा खूप छान सोय केली होती. त्यांनी बाजूला स्टँड बांधले होते आणि त्याच्यामध्ये टेबल खुर्च्या लावल्या होत्या. खूप स्वच्छ आणि छान ही जागा मेंटेन केली होती. आम्ही आमच्या प्लेट्स घेऊन तिथल्याच एका बाकावरती बसलो. जेवण साधे असले तरी खूपच अप्रतिम होते. आम्ही सर्वांनी सोबतच लंच केला. शिराची तर बातच और होती. आम्ही जेवत असताना काही सेवेकरी तिथे मृदुंगाने टाळ वाजवत आले आणि त्यांना ऐकून आमची छोटी जण ॲक्टिवेटच झाली. तिला पाहून आम्ही पण त्या टाळ आणि मृदुंगाच्या टाळावर हरे कृष्ण बोलत डोलू लागलो. त्यांना पाहून तिथे जेवण मागत असणारे सेवेकरी आणि काही जेवत असलेले लोक देखील त्यांना जॉईन झाले आणि त्यांच्या भजनात मस्त मग्न होऊन नाचू लागले. ते दृश्यच काही आनंदही होतं. बघून खूपच मजा आली. त्यांनी वेस्ट डिस्पोज करण्याची सिस्टम देखील खूप सुंदर केली होती. बिलकुल कचरा नव्हता. आम्ही काही वेळ त्याच एरियामध्ये भजन ऐकत स्पेंड केला आणि कृष्ण भगवानच्या भजनांमध्ये तल्लीन होऊन गेलो. तिथून पुढे आलो तर पाहतोय तर काय की एका टेंटमध्ये काही परफॉर्मन्सेस चालू आहेत आणि एक काका म्युझिकल शो परफॉर्म करत होते.
ते काका राधाकृष्णाची स्टोरी एका म्युझिकल वेने सादर करत होते. हे पाहून खूपच छान वाटलं आणि हा खूपच अद्भुत एक्सपिरियन्स होता. म्युझिकल शो ऐकून बाहेर पडताच आम्हाला साक्षात कृष्ण भगवानांचेच दर्शन झाले. एक कृष्ण भगवान तर मोबाईलवरती स्क्रोलिंग देखील करत होते. आम्ही फिरून परत कॅसलच्या समोर आलो आणि आम्ही पण श्रीकृष्ण आणि राधा मैयाला झोका दिला. त्यानंतर वहिनींनी आणि बायकोने घरचा प्रसाद तिथे आलेल्या सर्व भाविकांना वाटला. तो प्रसाद सर्वांनाच खूप आवडला. काहींनी तर तो परत मागून खाल्ला. प्रसाद वाटून आम्ही परतीच्या रस्त्याला निघालो. तिथून पाय तर निघत नव्हता, म्हणून मागे फिरून परत एकदा नमस्कार केला आणि तुझ्या दर्शनाला परत लवकर बोलव असे मागणे करून तिथून निघालो. घरी परत जाता जाता आम्ही ठरवले की डुर्बी सिटी बघूनच जाऊ, जी तिथून अगदी 10 मिनिटाच्याच ड्राईव्हवरती होती. आणि काही क्षणातच आम्ही सिटीमध्ये पोहोचलो. सिटी छोटी असली तरी खूपच सुंदर आहे. या सिटीचे मेन अट्रॅक्शन म्हणजे हा छोटूसा पर्वत आणि त्याच्यासमोरचा हा फाउंटन. या फाउंटनमध्ये संध्याकाळच्या वेळी सूर्य ऑपोजिट डायरेक्शनला आला की छानपैकी रेनबो दिसतो, जो पाहायला खूपच सुंदर दिसतं आणि सर्व लोक त्याच्यासमोर उभं राहून फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करतात. आम्ही देखील ते केले आणि तिथून घरच्या वाटेला निघालो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशनचं बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे की पुढच्या वेळेस असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.